बारमध्ये शासकीय फाईल हाताळल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। चारमोशी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। नागपूरमध्ये बारमध्ये पीडब्ल्यूडी विभागाची फाईल सोनटक्के हाताळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। शिक्षिकेनं 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत अश्लील संभाषण करत अर्धनग्न अवस्थेतले व्हिडिओ पाठवल्याची घटना समोर आली आहे। नवी मुंबईच्या कोपरखैराणे परिसरामध्ये एका खासगी शाळेतील शिक्षिकेचा हा प्रताप आहे, तर कोपरखैराणे पोलीस ठाण्यामध्ये या शिक्षिकेच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयानं रिया चक्रवर्ती हिला नोटीस पाठवलेली आहे। सीबीआयनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा हा भाग आहे आणि म्हणून रियाला नोटीस पाठवण्यात आली आहे। बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये 632 शिक्षकांची 1-to-1 सुनावणी होणार आहे, तर शिक्षण विभागामध्ये खळबळ माजवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये शासनानं कारवाईचा धडाका सुरू केला असून सुनावणीमुळे अनेक बोगस शिक्षकांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। नागपूरमध्ये भर दिवसा पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून 25 लाख रुपयांची रोकड चोरण्यात आलेली आहे। हा व्यावसायिक कार पार्क करून एका इमारतीमध्ये कार्यालयात जात होता, तर तेव्हाच चोरट्यानं संधी साधत कारची काच फोडून 25 लाख रुपयांची बॅग लांबवली। चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत, मात्र LIC चौकामध्ये CCTV बंद असल्यामुळे शोध कार्यात अडथळे येत आहेत। पालघरच्या वांद्री धरण प्रकल्प परिसरामध्ये 200 खैर जातीच्या झाडांची तस्करी करण्यात आलेली आहे। ही झाडं रात्रीच्या सुमारास कापण्यात आली आणि बेकायदेशीररित्या कत्तल करून तस्करी करण्यात आली। या संरक्षित झाडांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यात पालघर वन विभाग अपयशी ठरलं।